नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी या इयत्तेमधील मॅथमॅटिक्स हा विषय, त्यामधील पार्टनरशिप हा घटक पाहणार आहोत. पार्टनरशिपमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी बेसिक जे नॉलेज आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आपण आता या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट क्रमांक 39 जे सराव संच आहे, 39 नंबरचा सराव संच आहे, त्यामध्ये आपण काही एक्झाम्पल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लगेच चालू करूया की या व्हिडिओमध्ये कशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवले जातात याचं डायरेक्ट प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी बघा, एक्झाम्पल नंबर 1 लिहून घ्या. नंबर 1, सुरेश and Ramesh together invested 1,44,000 rupees in the ratio 4:5 and bought a plot of land. After some year, they sold it at a profit of 20%. What is the profit each of them got? बघा मित्रांनो, या प्रकारचे प्रश्न आपण परीक्षेमध्ये पाहणार आहोत. ह्याचं बेसिक आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. या बेसिकच्या माध्यमातून जर तुम्हाला काही ह्यातले प्रश्न सोडत असेल तर बघा, एकदम सोपं सिंपल तुम्हाला समजावून सांगतो. सुरेश आणि रमेश हे दोन व्यक्ती आहेत. दोघांनी मिळून 1,44,000 रुपयाला तो प्लॉट खरेदी केलेला आहे. आता 1,44,000 रुपयामध्ये 4:5 म्हणजे 4 आहे ते सुरेशचे आहे आणि 5 आहे ते रमेशचे आहे. म्हणजे भागीदारीमध्ये 4 म्हणजे 4 आणि 5 4:5 या प्रमाणात पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. 4 भाग सुरेशने आणि 5 भाग रमेशने. याचा अर्थ रमेशने जास्त पैसे त्यात इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. काही वर्ष म्हणजे काही सम इयर्स, काही वर्षानंतर ती जमीन विकली आणि त्या जमीन विकल्यानंतर त्या जमिनीमध्ये 20% प्रॉफिट झाला. आता त्यानंतर व्हॉट इज द प्रॉफिट ऑफ ईच ऑफ देम गॉट? तर ते 20% प्रॉफिट आहे. ते 20% प्रॉफिट आहे का त्या 10% प्रॉफिट द्यायचं का? तर नाही. ज्यांनी पैसे ज्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत त्याच प्रमाणात आपल्याला प्रॉफिट सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे 4 भाग सुरेशला द्यायचा आणि 5 भाग रमेशला. 100% रमेशने जास्त पैसे घातलेत, याचा अर्थ रमेशलाही जास्त पैसे प्रॉफिट मिळालं पाहिजे. म्हणजे आता आपल्याला बघायचं आहे की नक्की किती रुपये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेत आणि 20% प्रॉफिट किती आला. आता ऍक्च्युली ह्यामध्ये तुम्हाला किती रुपये दिलेत हे विचारलेलं नाही. ह्यात फक्त तो विचारलं की प्रॉफिट प्रत्येकाला किती मिळेल एवढाच प्रश्न आहे. आता सगळ्यात महत्वाचं की इन्व्हेस्टमेंट केल्या 1,44,000. आता 1,44,000ला 20% प्रॉफिट आहे. आता 1,44,000 20% प्रॉफिट आपल्याला पर्यंत काढायचं आहे आणि त्या प्रॉफिटमधील जी येणारी रक्कम आहे त्या रक्कमेमधील 4:5 या प्रमाणात विभाजन करायचं आहे. बघूया आता आपण अशा प्रकारचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे. ओके, सर्वांना लक्ष द्या इकडं. बघा, टोटल रुपीज इन्व्हेस्टमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट आहे
1,44,000 ₹1,44,000 इन्व्हेस्टमेंट. आणि त्या एवढे इन्व्हेस्टमेंट केले तर त्या 20% प्रॉफिट आहे. तर प्रॉफिट 20% आहे. आता प्रॉफिट 20% म्हणजे किती, याच्यावर 20% प्रॉफिट मिळाले म्हणजे 1,44,000 1,44,000 20% म्हणजे 20/100. 40%ला 20/100. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले, राहिले काय 1,140 सॉरी 1,440 मल्टिपल बाय 20 म्हणजे किती झालं 4 दुनी 8 4 दुनी 8 बेके बे आणि हे 2 शून्य म्हणजे त्यांचा प्रॉफिट जे आला, प्रॉफिट जे आहे टोटल प्रॉफिट आहे ते 28,800 आहे. म्हणजे 1,24,000 इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर काही वर्षांतर ती जमीन विकली, 20% प्रॉफिटने विकली तर त्यांना मिळालं 28,800. हे नुसतं निव्वळ प्रॉफिट आहे. आता सुरेश आणि रमेशला प्रॉफिट कसं भागीदारी करायचं बघा. सुरेश प्रॉफिट आहे, सुरेशचं जो इन्व्हेस्टमेंटचं प्रॉफिट रेशिओज आहे, सुरेशचं प्रॉफिट आहे कारण 4/5 म्हणजे सुरेशचं प्रॉफिट आहे 4x अँड रमेशचं प्रॉफिट आहे ते 5x आहे. आता 4x आणि 5x हे दोघांचं मिळून प्रॉफिट आहे. आता दोघांचं मिळून प्रॉफिट आहे तर टोटल प्रॉफिट आहे किती 28,800 म्हणजे 4x अधिक 5x ह्या दोघांना मिळाल्यानंतर 28,800 हे आपल्या दोघांना वाटायचे आहेत. आता या दोघांची बेरीज करा, 5 आणि 4 9x बरोबर 28,800. आता हे 28,800 आहे म्हणजे 9x आहे म्हणजे x किंमत काय पडणार, x बरोबर 28,800 भागिले 9. बघा 9 दुनी 18 9 त्रिक 27 9 1 9 9 दुनी 18 9 त्रिक 27 9 ते 27 राहिलं 1 28 झाला 9 दुनी 18 आणि हे 2 शून्य म्हणजे x बरोबर 3,200. आता x ची बरोबर किंमत निघाली 3,200. आता विचारलंय आपल्याला प्रत्येकाला प्रॉफिट किती, प्रॉफिट ऑफ ईच ऑफ देम गॉट, प्रत्येकाला प्रॉफिट किती. तर सुरेश प्रॉफिट किती आहे, सुरेशला प्रॉफिट आहे ते आहे 4x, ते आहे 4x म्हणजे 4 गुणिले 3200, x म्हणजे 3200, 4 गुणिले 3200, 4 दुनी 8 4 त्रिकोण 12 आणि 2 शून्य म्हणजे सुरेशचं प्रॉफिट आहे जे मिळणार आहे 12,800. आणि रमेशचं प्रॉफिट आहे बरोबर आहे ती किती 5x म्हणजे 5 गुणिले 3,200, 5 दुनी 10 4ला 1 5 त्रिक 15 1 16 आणि हे 2 शून्य म्हणजे सुरेशला मिळणार आहे, रमेशला मिळणार आहे 16,000 प्रॉफिट मिळणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो ह्याची जर ऍडिशन तुम्ही केली तर 12,800 अधिक 16,000 तर बघितलं आपण ह्याचं तर तुमचं उत्तर येणार आहे 28,800. म्हणजे तुम्हाला बरोबर कॅल्क्युलेशन मध्ये ह्यांचं ज्यांनी पैसे जास्त इन्व्हेस्टमेंट केला त्याला जास्त फायदा, त्यानं पैसे कमी इन्व्हेस्टमेंट केला त्याला कमी फायदा. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला एक्झाम्पल ज्या प्रमाणात त्यांना इन्व्हेस्टमेंट केल्यात त्याच प्रमाणात त्यांना प्रॉफिट हे मिळालं असतं. त्यामुळं जेवढे जास्त इन्व्हेस्टमेंट तेवढे जास्त फायदा, जेवढं कमी इन्व्हेस्टमेंट तेवढा कमी फायदा. हे आपण व्यवहारामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात ते व्यवहारामध्ये एक्झाम्पल असतात त्यामध्ये व्यवहारामध्ये सुद्धा अशा प्रकारचेच आपण सोल्युशन करून आपल्याला नक्की प्रॉफिट होतं किती, आपण पार्टनरला किती प्रॉफिट द्यायचं, ह्या सर्व गोष्टी आपण इथं अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन करून काढू शकतो. पटकन लिहा की जेणेकरून आपण अशा प्रकारचे काही प्रश्न आपण बघणार आहोत. एकदम सोपा आणि सिंपल प्रकारचे फक्त आपल्याला समजणं अत्यावश्यक आहे की आपण कोणत्या पद्धतीने एक्झाम्पल वाचल्यानंतर आपल्याला समजलं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं वाचन कौशल्य ह्यात महत्वाचं आहे. मराठी विद्यार्थी जे मराठी मीडियमला विद्यार्थी त्यांचा प्रॉब्लेम काय नसतो, सरळ सरळ दिलेलं असतं. त्यामुळे सरळ सरळ दिलेले जे वाक्य आहेत ते विद्यार्थ्यांना पटकन समजू शकतात. परंतु इंग्लिश मिडियममध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना पाठांतर किंवा त्याचं वाचन करणं अत्यावश्यक असतं. कारण ते वाचल्यानंतर त्यांचं लक्षात असणं अत्यावश्यक की आपण वाचल्यानंतर नक्की काय वाचतो ते. आणि अशा प्रकारचं जर वाचन आपलं चांगलं असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे एक्झाम्पल आपण सहजरित्या सोडवू शकतो.
हे प्रॅक्टिस सेट क्रमांक 39 त्यामधले हे पहिले एक्झाम्पल होतं. ओके, ठीक आहे, झालं असेल गृहीत धरतोय आपण पुढचं एक्झाम्पल लिहून घेऊया. घ्या 2 नंबरचं एक्झाम्पल. विराट and Samarth together invested 15,000 and 1,20,000 rupees to start the business they suffered a loss of 20%. How much loss did each of them? आता इथं सेम एक्झाम्पल आहे. इथं प्रॉफिट इथं झाला काय, लॉस झाला. आता प्रत्येकाचा किती लॉस झाला, तर 20% लॉस प्रत्येकाचा आहे. म्हणजे त्याने बिझनेसमध्ये विराट आणि समर्थ या दोघांनी एकत्र येऊन 50,000 आणि 1,20,000 रुपये गुंतवलेले आहेत आणि त्याने एक बिझनेस चालू केला. आणि त्या बिझनेसमध्ये काही कालांतरानंतर 20% लॉस झाला. तर हाऊ मच लॉस डिड ईच ऑफ देम, तर प्रत्येकाचा किती लॉस झाला. ज्यांना पैसे कमी घातले त्याचा कमी लॉस होणार आहे आणि ज्यांचं जास्त पैसे गेले ते जास्त लॉस होणार आहे. कारण सेम एक्झाम्पल आहे, मग जसं आपण फायद्याचं केलं तेच एक्झाम्पल फक्त उलट आहे तोट्याचं. रेशो काढायचा आपल्याला पहिल्यांदा 50,000 आणि 1,20,000. जसा लॉस रेशोमध्ये असतो, प्रॉफिट जसं रेशोमध्ये जातं, त्याचप्रमाणे लॉस सुद्धा त्यांनी रेशोमध्येच द्यावा लागतो. कारण लॉस झाला म्हणून निम्म घ्यायचं नाही. ज्यानं कमी पैसे आहे त्याचं कमी लॉस, ज्याचं जास्त पैसे त्याचं जास्त लॉस 100% होणार आहे. प्रॉफिट सुद्धा त्याच प्रकारे, जास्त पैसे असेल जास्त प्रॉफिट, कमी पैसे असेल कमी प्रॉफिट. दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला सोडले पाहिजेत. पहिल्यांदा टोटल त्यांनी किती रुपये इन्व्हेस्टमेंट केली ते बघा. त्यानंतर त्यांचा रेशो काढा. रेशो काढल्यानंतर त्यांचं टोटल इन्व्हेस्टमेंट काढा आणि त्यानंतर त्या टोटल इन्व्हेस्टमेंटला 20% लॉस आहे तो लॉस काढा आणि ते लॉस काढल्यानंतर जो रेशो आहे त्याच रेशोप्रमाणे त्यांचा लॉस हा होणार आहे. प्रत्येकाचा लॉस किती झाला हे लक्षात येते. जे लॉस होणार ते लॉस बघा. बघा जसं इकडे आपण सोडवून घेऊया एक्झाम्पल. विराट आणि समर्थ यांनी एकत्र मिळून इन्व्हेस्टमेंट केला 50,000 आणि 1,20,000. आता इथं टोटल इन्व्हेस्टमेंट पाहिजे आपल्याला. टोटल इन्व्हेस्टमेंट
इज इक्वल टू 50,000 अधिक 1,20,000 म्हणजे टोटल कॅल्क्युलेशन आली 1,70,000. 1,70,000 रुपयावर आपल्याला 20% तोटा झाला. आता इथं रेशो काढायचा आहे. रेशो आपल्याला सगळ्यात महत्वाचा, हा सगळ्यात मोठा रेशो आहे जो विराट आणि समर्थ यांचा आपला रेशो काढायचा आहे. विराटनं किती गुंतवल्यात तर विराटनं 50,000 रुपये गुंतवलेत आणि समर्थनं 1,20,000 रुपये गुंतवलेत. ह्या 4 शून्याला हे 4 शून्य गेलं. पहिलं काय 5/12 म्हणजे काय आलं 5/12 रेशो आहे. 5/12 हा रेशो आहे. हे सगळ्यात महत्वाचा रेशो, सगळ्यात इम्पॉर्टंट. आता आपल्याला लॉस काढायचा आहे. आता आपल्याला लॉस आलाय 20% लॉस आहे. आता 20% लॉस आहे. एकूण रक्कम आहे 1,70,000. 1,70,000ला 20% लॉस आहे म्हणजे 20%. 2 शून्य 2 शून्य गेलं, राहिलं 1,1700. 1,700 गुणिले 20, 17 आणि 3 शून्य म्हणजे टोटल आला 34,000 लॉस आला. आता हा 34,000 लॉस आहे. आता दोघांच्या मध्ये लॉस कितीला, प्रत्येकाचा लॉस किती झाला हे आपल्याला बघायचं आहे. आता बघा विराट लॉस किती आहे. विराटचा लॉस 5x इन्व्हेस्टमेंट केलं तर 5x म्हणजे लॉस सुद्धा 5x असणार आहे. आणि समर्थचा लॉस किती आहे 12x आहे. कारण त्याने जास्त रक्कम भरली त्याचा लॉस जास्त असणार आहे. म्हणजे आपल्याला करायचं आहे 5x प्लस 12x हा लॉसच आहे. किती लॉस झालाय 34,000 रुपये लॉस झालाय. आता 34,000 यांच्यामध्ये वाटायचं आहे. यांची बेरीज करा. 12 5 17, 17x बरोबर 34,000 म्हणजे x बरोबर 34,000 भागिले 17, 17 34 म्हणजे x बरोबर 2,000. आता इथं x बरोबर 2,000 आहे. आता ही किंमत आपल्याला विराटचा लॉस किती काढता येतो. तर आपल्याला हाऊ मच लॉस डीड इच प्रत्येकाचा लॉस काढायचा आहे. तर विराट्स लॉस इज इक्वल टू 5 मल्टिपल बाय 2x आहे म्हणजे 5 मल्टिपल बाय 2,000 म्हणजे आलं किती 5 आणि 10 म्हणजे विराटचा लॉस आला तर 10,000 म्हणजे 50,000 गुंतवलं 10,000 लॉस झाला. आणि आपल्याला विचारलं दुसरा समर्थ लॉस आहे तो आहे 12x आहे म्हणजे 12 गुणिले 2,000 म्हणजे 12 24,000 रुपये लॉस झाला. 24,000 रुपये म्हणजे विराटचा लॉस 10,000 आहे आणि समर्थचा लॉस आहे 24,000 आहे. कारण विराटनं कमी पैसे गुंतवल्यामध्ये त्याचा लॉस हा कमी झाला आणि समर्थनं जास्त पैसे गुंतवले त्याचा लॉस हा जास्त झाला. म्हणजे 50,000 घातले की त्याचा त्यातनं 10,000 लॉस झाला म्हणजे त्याला फक्त 40,000 राहिले. आणि 1,20,000 मधनं 24,000 गेले तर त्याला फक्त 96,000 फक्त त्याच्या हातामध्ये आले. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे. म्हणजे आपण कोणत्या पद्धतीने एक्झाम्पल सोडवतो आणि काय आपण जातो. सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्या इन्व्हेस्टमेंटची आपल्याला प्रॉफिट लॉस या सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. दुसरी एक पद्धत आहे ज्यामध्ये डायरेक्ट तुम्ही जर 50,000ला जर 20% म्हणलं तर तुमचं 10,000 येतं आहे आणि 1,20,000 तुम्ही जर डायरेक्ट जर म्हणलं असतं तरी सुद्धा तुमचा टोटल रक्कम आली असते. हे पुस्तकात अशा प्रकारे एक्झाम्पल सोडवलं जातं. त्याचा शॉर्टकट एकदम छोटा आणि बारका असतो. ते तुम्हाला शॉर्टकट जर पाहिजे असेल तर तुम्हाला शॉर्टकट सुद्धा देऊ शकतो मी. कारण आपल्याला शॉर्टकटचा उपयोग नाही, आपल्याला सगळ्यात बेसिक पासून काम करायचं आहे. शॉर्टकट हा फक्त जे स्पर्धा परीक्षा त्यासाठी वापर केला जातो.
पण ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचे पेपरमध्ये एक्झाम्पल सोडवतात त्यावेळेला तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतात. त्यामुळे शॉर्टकटचा जास्त वापर करायचा नाही. ओके, झाला असेल असं गृहीत धरून आपण पुढचं एक्झाम्पल लिहूया. थोडीशी पुढची एक्झाम्पल मोठी मोठी आहेत. बघा याच प्रकारचं एक्झाम्पल जी एक्झाम्पल जर शॉर्टकट तुम्हाला सांगणार होतो. समजा हा आहे विराट गुंतवल्यात 50,000, त्याचं 20% लॉस आहे. 2 0 5 2 10 आणि 3 0 म्हणजे 10,000 रुपये तोटा आला. आणि पुढचा आहे तो समर्थ आहे, त्याचा लॉस, त्याने 1,20,000 रुपये गुंतवल्यात, 1,20,000, त्याचा 20% लॉस आहे. 2 0 गेलं, 12 2 24, 12 2 24 आणि 3 0 24,000 रुपये त्याचा लॉस झाला. हे एकदम शॉर्टकट, पण हे एवढं बारकं एक्झाम्पल नाही. तुमच्या परीक्षेला 4 मार्काला एक्झाम्पल असतं हे. अशा प्रकारचे एकदम लहान एक्झाम्पल हे नाही. असं या पुढचं एक्झाम्पल. आता याच्यामध्ये जवळपास 3 जण आहेत. 3 नंबरचं एक्झाम्पल आहे. 3 जण पार्टनरशिप आहेत. एक आहे श्वेता, नंतर आहे पियुष अँड नचिकेत. हे एकत्र येऊन टुगेदर इन्व्हेस्टेड 80,000 रुपये, and started a business of selling seeds and towels from Solapur. Sweta's share of the capital was 30,000 rupees, and Piyush 12,000 rupees, 12,000 rupees at the end of the year. And the end of the year they had made a profit of 24%.
what was Nichiket invested and what was his share of the profit. एकदम सोपा आणि सिंपल प्रकारचं एक्झाम्पल आहे, तो समजून घेणं अत्यावश्यक आहे. एक बिझनेस त्यांनी चालू केला, तिघांनी मिळून एक बिझनेस चालू केला. श्वेता, पियुष आणि नचिकेत सगळ्यांनी मिळून 80,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते. आणि एक बिझनेस सुरू केला आणि त्या बिझनेसमध्ये श्वेतानं 30,000 कॅपिटल म्हणजे मुद्दल, म्हणजे जे आपण सुरुवात करतो कॅपिटल, बिझनेस सुरुवात करताना आपण जर पैसे इन्व्हेस्टमेंट करतो त्याला कॅपिटल रुपये म्हणलं जातं. 30,000 रुपये श्वेतानं इन्व्हेस्टमेंट केल्यात, पियुषनं 12,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यात आणि राहिलेली रक्कम आहे ती रक्कम नचिकेतनं इन्व्हेस्टमेंट केलेली आहेत. तर त्यातमध्ये पहिल्यांदा आहेत की व्हॉट वॉज द नचिकेत इन्व्हेस्टेड. आता नचिकेतनं किती इन्व्हेस्टमेंट केल्यात ते इन्व्हेस्टमेंट काढू शकतो आपण. आणि नंतर प्रॉफिट 24% आहे, म्हणजे प्रत्येकाला 24% प्रॉफिट, टोटल रक्कम आहे तिला 24 करा, तुम्हाला प्रॉफिट मिळेल. आणि ती प्रॉफिट प्रत्येकामध्ये डिवाइड करायचं. ॲक्च्युली प्रत्येका डिवाइड करायचं नाही, फक्त आपल्याला नचिकेतचं विचारलंय म्हणून आपण नचिकेतचं फक्त काढू शकतो. आपण तिथं पहिल्यांदा जे रेशो आहे ते प्रत्येकाचा रेशो करा. जो श्वेताचा आहे ते 30,000, पियुषचा 12,000, राहिलेली रक्कम आहे ती नचिकेतची आहे. एकमेकाचा शेअर्स किती रेशो निघते बघा. तो रेशो आहे तो नचिकेतचा रेशो, तो जसा इन्व्हेस्टमेंट मधला आहे तसाच त्याचा प्रॉफिट मधला सुद्धा रेशो तोच सेम राहणार आहे. एकदम सोपे आणि सिंपल प्रकारचे एक्झाम्पल आहे. बघा कसं सोडवायचं. आता सर्वांनी मिळून टोटल इन्व्हेस्टमेंट केल्या, टोटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 80,000 रुपये. त्यातलं श्वेता आणि पियुष यांची इन्व्हेस्टमेंट आहे 30,000 प्लस 12,000, म्हणजे एकूण झाली 42,000 रुपये इन्व्हेस्टमेंट झाली. मग उरली कुठली राहिली? नचिकेत इन्व्हेस्टमेंट. नचिकेत इन्व्हेस्टमेंट. आता नचिकेत इन्व्हेस्टमेंट काय आहे? 80,000 मधून तर तुम्हाला 42,000 जर वजा केलं तर तुमचं नचिकेचे इन्व्हेस्टमेंट मिळते. म्हणजे जवळपास 80,000 वजा 42 करा, इथं 10, इथं झालं 7, 10 गेलं की 8 राहिलं, 7 3 गेलं, 4 गेलं, तर 4 आणि 3 7 38, 38,000 म्हणजे 38,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केल्या. हे केल्या आहे नचिकेतनं, म्हणजे जास्त रुपये नचिकेतनं इन्व्हेस्टमेंट केल्या. आता आपल्याला रेशो काढू. रेशो कोणाकोणाचा? श्वेता, नंतर पियुष अँड नचिकेत. श्वेताने इन्व्हेस्टमेंट केल्यात 30,000, पियुषनं 12,000 आणि हे 38,000. बघा सगळ्यांची बेरीज बरोबर ते का? 8 3 0 3 0 3 0 8 आणि 2 10 0 4 1 परत 4 5 6 7 8 बरोबर. सर्वांची 80,000 बेरीज द्या. हे 3 0 हे 3 0 हे 3 0 गेले, राहिले काय? 30 30 12 38. आता बघितलं तर 3च्या पाड्यामध्ये आहे का? तर 8 8 9 10 11 8 9 10 11 12 30. आता हे कुठल्या पाड्यामध्ये आहे? तर एकाच पाड्यामध्ये कुठल्या आहे का बघा? हे तर नाही, कारण हे 3च्या पाड्यात आहे. 2 2 आपण 2 भागू शकतो ना, कारण 2 2 एकच नाही यायचा, तर भागू 15 करू शकतो. हे तर 6 आहे आणि आता आपण बघितलं 39 38. आता हे जर बघितलं तर 6 6 9 1 10, म्हणजे आपण इथं कुठं भाग घालू शकत नाही.
तर ह्याचा रेशो आला 15, 6, 19. म्हणजे 19 आहे ते नचिकेत आहे, 6 आहे ते पियुष आहे आणि 15 आहे ते श्वेता आहे. सगळ्यात जास्त कमी पियुष म्हणून पियुष 6 आहे, सर्वात नचिकेत जास्त म्हणजे 19 आहे आणि श्वेता सगळ्यात जास्त 15 कमी आहे म्हणजे मिडियमला. आता त्याचा टोटल प्रॉफिट जे आहे ते 24% झाला. आता टोटल प्रॉफिट जे आहे ते आहे 24%. म्हणजे आता टोटल प्रॉफिट आपण काढायचं आहे. टोटल प्रॉफिट ते आहे 80,000ला 24%. 200 गेलं म्हणजे 800 गुणिले 24, 8 चोक 32, 3, 8 2 16, 17 18 19 आणि 2 शून्य म्हणजे त्याचा प्रॉफिट आला 19,200. आता हा 19,200 आहे ते 24% सगळ्यांच्या मिळून 19,200 आहे. आता सगळ्यांचं प्रॉफिट आहे 19,200. तुम्ही डायरेक्ट काढू शकता. डायरेक्ट 29,000 या 24,000 डायरेक्ट जर तुम्ही मल्टिप्लाय केलं असतं म्हणजे 38ला जर तुम्ही 38ला जर 24,000 केलं मल्टिप्लाय तर तुम्हाला उत्तर येऊ शकतं. पण आपण बेसिक पासून जाऊ, याचं सगळं बेसिक होत्या. तर सगळ्यांचं बेरीज आहे 15x प्लस 6x प्लस 19x बरोबर 19,200 रुपये. सगळ्यांची बेरीज करा. 6 5 11, 6 5 11, 11 ने 9 20 आणि 30, 30x बरोबर 19,200 म्हणजे x बरोबर 19,200 भागिले 30, 0 0 गेलं, 9 10 11 12 जाते भाग, 3 1 3, 3 1 3, 3 संग 18, 3 संग 18 राहिला 1, 3 चौक 12 आणि 1 0 म्हणजे x बरोबर 740 आलं. आता x बरोबर 740 आलं तर आपल्याला करायचं आहे फक्त नचिकेतचा प्रॉफिट. नचिकेत प्रॉफिट इज इक्वल टू 19 गुणिले x म्हणजे 19 गुणिले x केला तर 19 गुणिले 640 बरोबर ती किंमत आहे. तर 9 चौक 36 बघा हे उत्तर गुणाकार किती येतोय 19 गुणिले 640 यांचा गुणाकार बघा. $12,160. त्याचा टोटल प्रॉफिट आहे ते 12,160 रुपये प्रॉफिट आहे. म्हणजे नचिकेतचं प्रॉफिट आलं ते 12,160 रुपये नचिकेतचं प्रॉफिट आलं. ओके ठीक आहे विद्यार्थ्यांनो, हे पटकन लिहून घ्या की जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे काही प्रश्न आपण सोडवायचे आहेत. आपण डायरेक्ट सुद्धा सोडवू शकतोय. 38,000ला डायरेक्ट 24% म्हणजे 380 गुणिले 24 जर केलं तर तुम्हाला हेच उत्तर येणार आहे. प्रॉफिट टोटल प्रॉफिट मधनं काढा. $19,200 740 12,160 रुपये प्रॉफिट. तुम्हाला पीयूचं काढायचं असेल तर पीयूचं झालं असतं 3,840. जर पीयूचं विचारलं असतं तर पीयूचं तुम्हाला मिळालं असतं 3,840 हा पीयूचं झालं. आणि
तर तुम्हाला श्वेताच विचारलं असतं. $740 गुणिले 15 जर केलं असतं तर तुम्हाला असतं 9,700. सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला 2,500 येते का बघा. सॉरी, हां, 19,200 येते का बघा. $9,700 अधिक 2,440 अधिक 12,160. सॉरी इथं 40, सॉरी चुकलं इथं. इथे बेरीज 40 येते, 40 बरोबर, आणि x बरोबर 20/40. कारण 15 30 30 आणि हे 40 येते, सॉरी. नंतर 4 चौक 16, 4 चौक 16, 25, 4 चौक 16, 16 17 18 19 3 4 8 32 आणि 480. म्हणजे नचिकेत प्रॉफिट इज इक्वल टू 19 गुणिले 480 यांचा गुण करतो. 19 गुणिले 480 9,120. 9,120 480 गुणिले 6 केलं तर 28,800. हा PVच येणार आहे. आणि 480 गुणिले 15 केलं तर ते 7,200. सगळ्यांचं ॲडिशन 7,200 अधिक 2,840 80 अधिक 9,120 19,200 बरोबर. इथं फक्त असं घ्या, इथं नजर चुकीने इथं 30 झालं कारण हे काउंट केलं जरासा प्रॉब्लेम झाला. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं. अशा प्रकारचे प्रश्न नजर चुकीने काही गोष्टी होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे काही प्रश्न समजणं गरजेचं आहे की आपण आता 15/6/19 यांची ॲडिशन डायरेक्ट 30 लिहिली, ॲक्च्युली तिथे 40 आहे. पण 40 केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कुठं तर चुकलं आहे, कारण हे एक्झाम्पल बघितलं लक्षात आलं माझ्या कुठं तर चुका लागले. त्यामुळे परत एक्झाम्पल रिचेक केल्यानंतर लक्षात आलं की बाबा इथं गडबडीमध्ये 40 राहिलं होतं. तर विद्यार्थ्यांना हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की अशा प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला सहज सुटले पाहिजेत. ओके, थँक्यू.